पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्याचे पर्यटक कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंचं पार्थिव पुण्यात राहत्या घरी दाखल झालंय। पुणे विमानतळावरून पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात आलंय। पहाटे विमानतळावरून पार्थिव दोघांच्याही घरी रवाना करण्यात आलं। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतरही नेते मंडळी उपस्थित होते। सकाळी 7:45च्या सुमाराला जगदाळेंचा आणि गणबोटेंच्या पत्नी इतर कुटुंबीय सुद्धा राहत्या घरी दाखल झाले। कुटुंबियांसमोर या दोघांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून मारलंय आणि त्या घटनेनंतर कोलमडलेलं जगदाळे आणि गणबोटे कुटुंबीय यांना घरी पोहोचल्यावर अश्रू आवरले नाहीत। सकाळी 9:30 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत। आणि यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानाच्या परिसरातून मंदार गोंजारी तर जगदाळेंच्या घराच्या परिसरातून मिकी घई आपल्यासोबत आहे। आपण सुरुवातीला मंदारकडे जाऊयात। मंदार, प्रचंड शोकाकुल असं वातावरण तिथे असेल आणि काहीही झालं तरी जी हानी झाली आहे, जे माणूस गेलंय ते परत येणार नाहीये, ती हानी भरून निघणार नाहीये। आपल्यासोबत कौस्तुभ गणबोटेंचे काही जुने मित्र आहेत या ठिकाणी आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर त्यांचं हे घरासमोर लोकांचा मोठा आपल्याला जमाव पाहायला मिळतो आहे। त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी लोक येत आहेत। कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी आणि त्यांचं इतर कुटुंब देखील थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालं। ॲम्ब्युलन्स आपण पाहतो आहोत, 8:30च्या दरम्यान त्यांचं पार्थिव इथून निघेल आणि पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील। त्यांचे जुने मित्र आहेत आपल्यासोबत। शेवटचं कधी बोलणं झालं होतं? कधीपासूनची तुमची मैत्री आहे? नाही, गेले 25 वर्ष झाले या परिसरामध्ये ते रास्तापेठेत त्यांचं दुकान आहे, पण 25 वर्ष झाले ते आता या ठिकाणी आहेत। मीही त्यांच्याबरोबर इथं राहत होतो। त्यांचे आमचे 25 वर्षाचे संबंध आहेत। गेले 2-3 दिवस जाण्याच्या अगोदर 1-2 दिवसापूर्वी त्यांनी तो एक निळा बोर्ड, तिथं गणबोटे फरसान हाऊस म्हणून नवीन बोर्ड लावला। त्यावेळेसच त्यांना मी म्हटलं की छान दिसतोय, आणि मला घाई होती म्हणून मी तेवढंच बोलून त्यांच्याशी गेलो। छान दिसतोय एवढंच बोललो आणि गेलो, पण ते हसत होते आणि चांगलं एक वातावरण चांगलं होतं। ते आता मला कल्पना नव्हती की ते जाणार आहे त्याला काश्मीरला, परंतु आता जी घटना घडली परवा दिवशी की काश्मीरमध्ये त्यांचे मित्र आणि जगदाळे पुण्यातून अशा 2 लोकांची जी हत्या झाली आणि बाकीचे महाराष्ट्रातले बरोबर 27-28 लोक मारली गेली, तर अतिरेक्यांनी जो हा प्रकार केलेला आहे त्याला पाकिस्तानचा सपोर्ट आहे, हे सर्व जगाला माहीत आहे। त्यामुळं आता पाकिस्ताननी त्यातून अंग काढणं चुकीचं आहे आणि या परिस्थितीला पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं आहे। जर आपण ह्यावेळेस धडा नाही शिकवला तर परत हेच प्रकार घडतील आणि आता तिथली परिस्थिती अशी वाईट झाली की तिथल्या स्थानिक नागरिकांची पर्यटनावर सगळं अवलंबून होतं आणि आज त्यांची उपासमार होण्याची वेळ आलेली आहे। ह्या परिस्थिती पाकिस्ताननी त्या लोकांवर ओढलेली आहे। अशा प्रकारची कृत्य करून पाकिस्तान त्यांना काय साध्य करायचं हे कळत नाही, परंतु सर्व देशांनी एकत्र येऊन, सर्व पक्षांनी एकत्र येऊन पाकिस्तानला धडा शिकवावा। माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे की त्या पाकिस्तानचे 2 तुकडे करावे, प्रांत हा सिंध प्रांत हा वेगळा करावा अशी माझी भावना आहे। जोपर्यंत सिंध प्रांत वेगळा होत नाही, जसं की पाकिस्तानच्या आधी 2 तुकडे झाले तसे 2 तुकडे पाकिस्तानच्या होईल। सिंध प्रांत वेगळा केला की बरोबर त्यांच्यावरती तो प्रकार ह्याच्यावर कंट्रोल येईल आणि जगाला दाखवून दिलं पाहिजे की आम्ही काय करू शकतो, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही। आणि भावना अतिशय तीव्र आहेत। आणखी ही प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहेत, पण आपण मिकीकडे जाऊयात। जगदाळेंचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी, अंत्यदर्शनासाठी सध्या बाहेर काढलं जात आहे। मिकीकडून अपडेट घेऊया। मिकी, प्रज्ञा, जर आपण बघितलं तर संतोष जगदाळे यांचं जे निवासस्थान आहे पुण्यातील कर्वेनगर या ठिकाणी त्यांचं पार्थिव पहाटे 5ला पोचलंय। मात्र आत्ताच त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी आशावरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांचा पार्थिव त्यांच्या घराच्या आतमध्ये नेण्यात आलेलं होतं, ज्या घरामध्ये ते लहानचे मोठे झाले। त्या ठिकाणी त्यांचे आईसाहेब देखील उपस्थित आहेत, जे 85 वर्षाचे आहेत। ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। अक्षरशः दुःखाचा डोंगर या संपूर्ण कुटुंबावर कोसळलेला आहे। जर आपण बघितलं तर आनंदाने जाताना ते त्यांच्या आईंना भेटून गेले होते, सांगून गेले की मी जम्मू काश्मीरला फिरण्यासाठी चाललोय। बरेच वर्षानंतर ते त्या ठिकाणी फिरण्यासाठी चाललेले होते कुटुंबासह, आईंना सांगून गेले होते। मात्र अशी वेळ येईल, अशी घटना घडेल
असं कुणीही कल्पना या ठिकाणी केली नव्हती. मात्र आत्ता जर आपण बघितलं तर त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आहे. आजूबाजूचे लोक जे त्यांचे मित्रपरिवार आहे ते सगळेजण या ठिकाणी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचलेले आहेत. जर आपण बघितलं तर त्यांच्या पत्नी असतील, त्यांची मुलगी असेल, त्यांचे आई असतील, ते सगळे या ठिकाणी आहेत, उपस्थित आहेत आणि प्रत्येकजण त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करते, त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या आई जे आहेत ते जवळपास 80-85 वर्षाचे आहेत. त्यांना देखील सावरण्याचा प्रयत्न करतोय. कुणावरही अशी वेळ येऊ नये असं स्वतः ते काही वेळापूर्वी या ठिकाणी म्हणलेले आहेत. मात्र आत्ता जर आपण बघितलं तर संपूर्ण कुटुंब, त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर अशावेळी हिच्या म्हणजे जी मुलगी आहे तिच्या डोळ्याच्या समोर तिच्या वडिलांना या ठिकाणी गोळ्या घालण्यात आलेत. प्रचंड राग तिच्या मनात या ठिकाणी दिसून येतोय. कारण यात आल्यानंतर ती ज्या पद्धतीने या ठिकाणी रडत होती, ओरडत होती वडिलांना, आजूबाजूच्या लोकांना देखील तिने सांगितलं. मात्र आज जो दुःखाचा दिवस ओढलाय त्यांच्यावर, असा दिवस कुणावर येऊ नये अशी देखील भावना काही वेळापूर्वी त्यांच्या आईंनी व्यक्त या ठिकाणी केलेली आहे. मात्र आत्ता जर आपण बघितलं तर या कर्वेनगर परिसरात ज्या ठिकाणी संतोष जगदाळे ते राहतात, त्यांचे तीन भाऊ आहेत. संपूर्ण कुटुंब या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित आहे. मित्रपरिवार या ठिकाणी आहे. काही वेळातच पुण्यातील जे वैकुंठ आहे खरे त्या मिकी, ठिकाणी जसं तू त्यांच्यावर सांगतोय दुःखाचा डोंगर मित्र परिवारावरती, या संपूर्ण कुटुंबावरती कोसळलेला आहे. त्यांच्या आईची अवस्था तर बघवत नाहीये. त्यांना कोणी धीर द्यायचा, काय शब्दात धीर द्यायचा, हा प्रश्न उपस्थित होतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.